आज मॅमला सांगतो की पुन्हा एकदा काय करा, तुमच्या जे वर्कशीट आहे तर त्या शेअर करा. ओके. बाकी मागच्या येस सर. तासामध्ये काही तुम्हाला काही डाऊट आहे? मागच्या आपला जो पाठ झालेला आहे त्या पाठामध्ये कोणता पाठ होता आपण अभ्यासलेला? इतिहासाची साधने. इतिहासाची साधने. साधने यावर आपण बरेच 2 तास जी आहे ती चर्चा केलेली आहेत की इतिहासाची साधने, त्याचा उपयोग, त्यानंतर बदलत्या आधुनिक काळातील इतिहासाची साधने कशी बदलत गेली आणि अधिक व्यापक जे आहे ते दिवसेंदिवस होत गेलेले आहेत. मग वेगवेगळ्या प्रकारचे आपण ओव्या, पोवाडे, त्यानंतर तिथली माहिती इत्थंभूत आपण जी आहे ती अभ्यासलेली आहेत. आता पुढचा पाठ कोणी बघितलाय पुस्तकात? नो सर. काय आहे? भारत 1907 नंतरच्या घटना. भारतामध्ये जे आहे ते 1907 म्हणजे भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर 1907 मध्ये कोणकोणते इयर दिलेला आहे आणि त्यामधल्या विविध प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या कोणत्या बदलत गेलेल्या आहेत. तर आपण पाहतो की भारताला 1947 मध्ये जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, 1950 मध्ये संविधानिक चौकट, मग विविध प्रकारचे कशा आराखडा जो आहे तो आखण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाला आणि त्यानंतर बहुजनशी, मग भाषा, धर्म, वंश आणि विविध जातींचे लोक एकत्र या भारतामध्ये राहत होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळात भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक असे विविध प्रश्न सोडवायचे होते आणि मग त्यासाठी कशाची प्लॅनिंग कमिशनला काय म्हटलं जातं? नियोजन आयोग. या नियोजन आयोगाची स्थापना जी आहे ती निर्मिती आणि तसंच औद्योगिकरणावर दिलेला भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या असेल हा दूर करण्याचा एकमेव मार्ग जो आहे तो स्वीकारण्यात आला. मग त्यामुळे प्लॅनिंग कमिशनची जी आहे ती सुरुवात करण्यात आली. नियोजन, देश चालवायचा आहे, देश स्वतंत्र झाला पण देशाच्या मग आर्थिक, सामाजिक ह्या सगळ्या गोष्टीने आपल्याला जर देशाची प्रगती करायची असेल तर विविध प्रकारचे जे आहेत काय करायचं सुरू झाले. मग त्याच्या ज्या आहेत त्या आपण पाहतो की साधारणतः या प्लॅनिंग कमिशनची जी आहे ती स्थापना करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग त्यानंतर यामध्ये दुर्बल समाज असेल, घटकांच्या कार्यक्रमाला विविध प्रकारचे सर्व समाजांना एकत्र सामावून घेण्याचं आणि विविध प्रकारच्या सामाजिक सुधारणा आणि त्या प्रत्यक्ष आणण्याची कारवाई जी आहे ती त्या काळामध्ये जी आहे ते केलेली आपल्याला पाहायला मिळते. काय बरं 1907 नंतर मग विविध प्रकारच्या ज्या घटना घडून गेलेल्या आहेत 1960 चे दशक, मग त्यामध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत की कशा पद्धतीने आपण पाहतो की विविध प्रकारची युद्ध, महायुद्ध कोणकोणत्या तुम्हाला आलेख दिलेले आहे. पहिली 1907 गोवा दीव-दमण पोर्तुगीज राजवटीमधून मुक्त झाले. गोवा हे जे राज्य आहे पोर्तुगीज राजवट म्हणजे गोव्यामध्ये कोणाची राजवट होती? सुरुवातीला तुमच्यापैकी कोणी गोव्याला वगैरे गेलेला असेल किंवा काय, तर कोणाची सत्ता होती गोव्यामध्ये? कोण सांगेन? कोणाची होती? हॅलो, पोर्तुगीज. आणि या पोर्तुगीजांची जी सत्ता आहे, राजवट जी आहे, सत्ता राजवट म्हणलं जातं आणि ही 1907 म्हणजे गोवा मुक्ती संग्राम आपण पाहतो की हा गेल्या वर्षी साधारणतः तुम्हाला पाहायला मिळाला असणे. हा गोवा मुक्ती संग्राम जे आहे ते याविषयीची माहिती आपण पाहतो आणि 1907 मध्ये हा गोवा जो आहे तो पोर्तुगीजांच्या राजवटीतून जो आहे तो मुक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 2 1962 मध्ये मॅकमोहन रेषेवरून भारत चीन युद्ध झालेले आहे. भारताची आणि चीनची कोणती सीमा रेषा आहे, काय नाव आहे? तुम्हाला जर रिकाम्या जागेला किंवा प्रश्न उत्तरामध्ये जर प्रश्न विचारला भारत आणि चीन यांच्या सीमेरेषे जी सीमारेषा आहे तिचं नाव काय? काय आहे तिचं नाव? भारत आणि चीन मॅकमोहन रेषा. जर वही पेन असेल तर साधारणतः तुम्हाला हे 1907 गोवा मुक्त झाला राजवट, त्यानंतर 1962 मॅकमोहन रेषेवरून
भारत चीन या युद्धामध्ये काय झालं, त्यांचं युद्ध सुरुवात झाली. 1964 पंडित जवाहरलाल नेहरूंचा मृत्यू आणि जे शास्त्री आहेत, कोणते शास्त्री, दुसरे पंतप्रधान कोण आहेत भारताचे दुसरे पंतप्रधान, लाल बहादूर शास्त्री यांचं जे आहे तर लाल बहादूर शास्त्री यांचं सरकार जे आहे ते स्थापन झालेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व ते देशाचे दुसरे पंतप्रधान जे आहे ते बनलेले आहेत. 1965 काश्मीरवरून भारत पाक चीन युद्ध जे आहे ते सुरुवात झालेली आहे. तर हा घटनाक्रम साधारणतः तुमच्या लक्षात असायला हवा. तर 1960चे दशक भारताच्या इतिहासातील एक गोंधळाचा काळ, की जो भूराजकीय संघर्ष असेल, नेतृत्व बदलांचं चिन्हांकित होतो. म्हणजे या काळामध्ये काय झालं, की देशाच्या ज्या सीमारेषा आहेत ते यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. त्यानंतर काय, की पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पंतप्रधान होते यांचं निधन झालं, राईट, त्यांचा मृत्यू झाला आणि नंतर देशाचं नेतृत्व जे आहे ते बदललं. लाल बहादूर शास्त्री यांचं नेतृत्व जे आहे ते आलेलं आहे. मग अशा प्रकारचा हा 1960च्या ह्या प्रमुख घटना आहेत. ह्या साधारणतः तुम्हाला घटनाक्रम जो आहे तो याच्यावर प्रश्न साधारणतः विचारला जातो, तर हे लक्षात ठेवायचे. समजले का कोणकोणत्या घटना आहेत, काय आहे? येस सर. यस सर. समजले सर्वांना? येस सर. येस सर. हा, पुढे जाऊया. आता लाल बहादूर शास्त्रींचे जे थोडक्यात जिथे आगमन झालं किंवा त्यांचं नेतृत्व होतं, तर त्यांच्या काळामध्ये थोडंसं काय, की 1964 मध्ये नेहरूंचं निधन झालं आणि 1965 मध्ये लाल बहादूर शास्त्री हे काय झाले, पंतप्रधान झालेले आहे. भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जे काश्मीर प्रश्नावरून जे युद्ध झालं, सोव्हिएत रशियाने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली, म्हणजे रशियानी, आणि त्यामध्ये 1966 ला जे आहे ताशकंद करार झालेला आहे. आणि मग लाल बहादूर शास्त्री यांचं सुद्धा काय झालं, निधन झालं. त्यांनी जय जवान जय किसान ही घोषणा जी आहे आपण म्हणतो ही कुणाची आहे, लाल बहादूर शास्त्री. तुम्हाला जेव्हा पुढे तुम्ही ज्या परीक्षा द्याल की जय जवान जय किसान, हा हे जय घोषणा, हे या घोषणा जे आहे ते कुणाच्या आहेत, तर लाल बहादूर शास्त्री यांचे आहेत. त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी व भारतीय सैनिकांचे महत्व हे जे आहे ते अधोरेखित केलेले, म्हणजे त्यांचं योगदान जे आहे जय जवान जय किसान, म्हणजे भारतीय लष्कर असेल किंवा भारतीय जो शेतकरी आहे ते यांच्यासाठी त्यांचं खूप योगदान जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतो. त्यांचा कार्यकाळ म्हणजे थोडा कार्यकाळ मिळाला त्यांना, 1-1.5 वर्षाचा, साधारणतः 1.5 ते 2.25 वर्षाचा. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधी यांचं नेतृत्व, म्हणजे भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान जे आहेत इंदिरा गांधी, ज्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. इंदिरा गांधी 1966 मध्ये पंतप्रधान झाल्या आणि त्यांनी बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. आता इंदिरा गांधींचा कार्यकाळ का महत्वाचा आहे किंवा कोणत्या घटना त्यांच्या कार्यकाळामध्ये झालेल्या आहेत? एक, आपण पाहतो की साधारणतः बँकांचं राष्ट्रीयकरण मोठ्या प्रमाणात झालं. पेन्शन रद्द करणे यासारखे महत्वाचे आर्थिक बदल त्यांनी लागू केलेले आहेत. त्यानंतर काय झाले, सैन्य आणि आण्विक. 1971च्या दशकात गांधींनी भारताला विजय मिळवून दिला आणि बांगलादेशची निर्मिती केली. 1971 मध्ये कशाची निर्मिती झाली, बांगलादेशाची. आणि 1974 मध्ये भारताच्या पहिल्या अणुचाचणीचे निरीक्षण करण्यात आलेले आहे. अणुचाचणी आपण पाहतो की जी पोखरणमध्ये, ज्यावर एक चित्रपट, हिंदी चित्रपट पण आलेला आहे, तुम्ही बघितलेला पण असेल. तर त्यावर एक राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी जी आहे ती करण्यात आलेली आहे. 1975 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघ राज्यात सामील होण्याच्या बाजूने जे आहे ते एक प्रकारचं मतदान जे आहे ते करण्यात आलेलं आहे. याचा आढावा आपण थोडक्यात चित्रफितीद्वारे जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा हा कार्यकाळ खूप महत्वाचा आहे, हा लक्षात ठेवा की इंदिरा गांधींचे नेतृत्व जे आहे
त्यावरची जी डॉक्युमेंटरी आहे थोडासा शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. दिसते स्क्रीन? आवाज येतोय का? Yes, हॅलो, sir. स्क्रीन दिसते, आवाज येतोय? Yes, sir. सर दिसत आहे सर. नाही, व्हिडिओचा आवाज येतोय का? No, sir. भारत 1960 नंतरच्या घडामोडी. प्रस्तावना. मुलांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 ला आपण संविधानाचा म्हणजेच भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. म्हणून आपण 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 1950 मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. सार्वभौम म्हणजे ज्या राष्ट्रावर किंवा देशावर इतर कोणत्याही देशाचं वा राष्ट्राचं वर्चस्व नाही व जे स्वतंत्र आहे असं राष्ट्र. लोकशाही म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार लोकांकडून लोकांसाठी व लोकांमार्फत केला जातो असं राष्ट्र होय. म्हणजेच भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. तुम्ही तुमच्या सभोवताली बघितलं तर तुम्हाला जाणवेल की आपला समाज हा बहुजिनसी आहे. म्हणजेच त्यात अनेक जाती, धर्म, भाषा, वंश, आहार, वेशभूषा असणारे लोक एकत्र राहत आहेत. आपला देश हा विविधता असणारा देश आहे. भारत स्वतंत्र झाला ही आनंदाची बाब होती. हे जरी खरं असलं तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतापुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या. उदाहरणार्थ आर्थिक, राजकीय, सामाजिक व विस्थापितांचे प्रश्न, सर्व क्षेत्रात विकास कसा करावयाचा यांसारखे अनेक प्रश्न भारतापुढे होते. भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात धार्मिक दंगली, हिंसाचार, निर्वासितांचे प्रश्न यांसारखे गंभीर स्वरूपाचे प्रश्न होते. भारताच्या फाळणीतून पाकिस्तान हे नवीन राष्ट्र निर्माण झालं होतं. त्या देशातून येणाऱ्या असंख्य विस्थापित लोकांच्या मूलभूत गरजा भागविणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे यांसारखे अनेक प्रश्न स्वतंत्र भारतापुढे होते. या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नियोजन करून व उद्योगधंद्यांची वाढ करून विकास करण्यासाठी भारताने नियोजन आयोगाची निर्मिती केली आणि औद्योगिकीकरणावर भर दिला. त्यांच्या आधारे आपला आर्थिक विकास साधण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यानंतरच्या आपल्या देशात झालेल्या निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरांवरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणे शक्य झाले. आर्थिक विकास, राजकीय स्थैर्य यांबरोबरच देशातील जे घटक आर्थिक, राजकीय, सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, म्हणजे ज्यांचा विकास झालेला नाही, जे मागासलेले आहेत, अशा समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचेही प्रयत्न झाले. या सर्व गोष्टींची माहिती आपण या पाठात पाहणार आहोत. तर आपल्याला समजलं असेल की साधारणतः नियोजन आयोगाची स्थापना झाली आणि नियोजन आयोगाची स्थापना झाल्यानंतर या विविध घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत की कशा प्रकारे जे आहेत. एक प्रकारे आपण पाहतो की जे शासनापुढे म्हणजे सरकारपुढे कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या होत्या, कशा सुधारणा करायच्या होत्या. मग सामाजिक, आर्थिक असेल. आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असेल, बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, सामाजिकीकरण असेल आणि या सगळ्या गोष्टींसाठी त्याच्यातून प्लॅनिंग नवीन कमिशन स्वतंत्र म्हणजे काय, बांगलादेश योजना हे भवन, राष्ट्र उदयास आले. याच्या पुढचा भारत नेहमी अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करेल. सॉरी हा टॉपिक पुढचा टॉपिक प्ले झालाय. एकच मिनिट आपण
आपल्याला इंदिरा गांधींचा पाहिजे ना राजवट 1960च्या 1960च्या ज्या घडामोडी आहेत. हम्म. दिसते का? स्क्रीन दिसते सर्वांना? हॅलो Yes, स्नेहल, sir. येस सर. व्हिडिओचा आवाज येतोय? 1960 चे दशक भाग 1. 1960 मध्ये घडलेल्या अनेक घडामोडींचा भारताच्या राजकीय थोडक्यात या परिस्थितीवर परिणाम घडामोडी झाला. तुम्हाला भारत व्हिडिओ स्वतंत्र झाला मार्फत तरी थोड्याशा भारताचे नकाशा काही प्रांत अजूनही परकीयांच्या वर्चस्वाखाली होते. त्यामध्ये पोर्तुगीजांच्या राजवटीखाली गोवा, दमण व दीव हे प्रदेश होते. हे प्रदेश भारताच्या ताब्यात देण्यास पोर्तुगालाने नकार दिला. तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांनी लढा दिला आणि 19 डिसेंबर 1961 रोजी गोवा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि गोवा, दमण, दीव हे भारतीय संघराज्याचे भाग बनले. भारताच्या भूमीवरून सर्व परकीय खऱ्या अर्थाने निघून गेले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने परिपूर्ती झाली. मुलांनो, संघराज्य म्हणजे ज्या देशाचा राज्यकारभार संघ म्हणजे केंद्र व राज्य अशा 2 स्तरांवर चालतो त्यास संघराज्य असं म्हणतात. भारताने संघराज्य शासन पद्धती स्वीकारली आहे. भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे देश म्हणजे नेपाळ, भूटान, चीन हे होत. यातील चीन व भारत यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता. सतत चीनकडून भारताविरोधी कारवाया होत असत. या तणावाचा परिणाम अखेर दोनही देशांमधील सीमारेषा युद्धात झाला. हे युद्ध भारत व चीन या 2 देशांदरम्यान असणाऱ्या मॅक-मोहन रेषेच्या क्षेत्रात 1962 साली झालं. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू झाले. त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. त्यांनी आधुनिक भारताचा पाया आपल्या कारकिर्दीत घातला. ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. शीतयुद्धादरम्यान भारताने अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, ते सुद्धा नेहरूंच्यामुळे. त्याचा फायदा भारताच्या विकासासाठी झाला. भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. स्वतंत्र भारताची विस्कळीत घडी बसविण्याचे काम नेहरूंनी केले. 1964 मध्ये नेहरूंचे निधन झाले. हे नेहरूंचा आलेख तुम्हाला चित्रफितींद्वारे समजला असेल की नेहरूंचा कार्यकाळ कशा पद्धतीचा होता. नेहरूंनी कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या अंमलात आणलेल्या होत्या साधारणतः, आणि या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो इत्थंभूत. अजून त्यानंतर आपण लाल बहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधींचं आगमन किंवा इंदिरा गांधींनी सरकार स्थापन केलेल्याचा हा 3 नंबरचा एक घेऊया आणि मग आपण पुढे चालूया. तुम्हाला जर काही प्रश्न त्यावर आले तर ते घेणार आहे. मी 4-5 प्रश्न पण तुम्हाला त्यावर विचारणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री यांनी शपथ घेतली. शास्त्री पंतप्रधान असताना भारत पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून पुन्हा एक युद्ध झाले. अजूनही याच मुद्द्यांवरून या 2 देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. त्यावेळी सोव्हिएत युनियनने म्हणजे आजच्या रशियाने दोन्ही देशात मध्यस्थी करून शांतता राखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सीमेवर उभे राहून देशाचे रक्षण करणारा जवान व देशातील लोकांसाठी अन्नधान्य पिकवून त्यांना जिवंत ठेवणारा किसान म्हणजेच शेतकरी यांचे महत्त्व जाणून शास्त्रींनी जय जवान जय किसान ही घोषणा दिली. या घोषणेद्वारे जवान व किसान किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले. 1966 मध्ये ताशकंद या ठिकाणी लाल बहादूर शास्त्रींचं निधन झालं. ताशकंद हे शहर मध्य आशियातील उझबेकिस्तान देशाची राजधानी व सगळ्यात मोठं शहर आहे. भारत पाकिस्तान यांच्या ताशकंद येथे 10 जानेवारी इसवी सन 1966 रोजी शांतता करार झाला. या शांतता कराराची औपचारिकता पूर्ण झाल्यावर दुसऱ्या दिवशी लाल बहादूर शास्त्री यांना हृदयविकाराचे 2 झटके येऊन
त्यांचं अचानक निधन झालं. लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूनंतर भारताच्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांची निवड करण्यात आली. त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या. तसेच त्या जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानही होत्या. इंदिरा गांधी या पंतप्रधान असताना पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण पूर्व पाकिस्तानमध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. त्यावेळी पूर्व पाकिस्तानमधील संख्येने मोठ्या गटाला पाकिस्तानमधून बाहेर पडावयाचे होते. म्हणून पूर्व पाकिस्तानमधील लोकांनी आंदोलन उभे केले. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्ती वाहिनी या संघटनेने केले. त्यांनी सैन्यही उभारलं होतं. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम पुढे भारतावरही झाला, कारण तेथून आलेले कोट्यावधी निर्वासित भारतात आलेले. मुलांनो, परिस्थितीमुळे जीव बचावण्यासाठी आपली मातृभूमी सोडावी लागते आणि आश्रय मिळवण्यासाठी किंवा सुरक्षिततेसाठी दुसऱ्या राष्ट्रात जाणं भाग पडतं. अशा लोकांना निर्वासित असं म्हटलं जातं. बांगलादेशी निर्वासितांचा प्रश्न भारतात निर्माण झाला. ओके, तर समजले इथपर्यंत की इंदिरा गांधींचा कार्यकाळ कशा पद्धतीचा होता आणि त्यांनी मग बँकांचं राष्ट्रीयकरण असेल, कोणकोणत्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. त्यानंतर बांगलादेशची निर्मिती आपण पाहतो की बांगलादेशची निर्मिती झालेली असेल, निर्वासितांचे प्रश्न असतील, तर या सगळ्या घडामोडींवर इंदिरा गांधी जी आहेत तर यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळतं. पण त्यानंतर एक जे आहेत तर त्यांना किंवा त्यांचं सरकार पडण्यामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या. पण राष्ट्रीय आणीबाणी त्यांनी 1975 ते 1977च्या आणीबाणीच्या घोषणेचा भारताच्या राजकारणावर आणि नागरी स्वातंत्र्यावर लक्षणीय परिणाम झालेला आहे. आणि हे झाल्यामुळं त्यांचं सरकार जे आहे ते इंदिरा गांधींचं सरकार जो आहे ते कोसळलेलं आहे आणि त्यांना काय करावं लागलं, पराभव जो आहे तो पत्करावा लागलेला आहे. काही कालावधीसाठी जे बिगर काँग्रेसी सरकार जे आहेत त्या काळामध्ये जे आहे ते अस्तित्वात आलेलं आहे. त्यानंतर पुढे पण अजून भरपूर असे प्रसंग आहेत की जो आहे तो घटनाक्रम चढता उतरता आहे. तर काय 1970चे दशक काय काय सांगतं. 1975 आणीबाणीचा काळ, 1977 जनता पक्षाचा उदय, जे आता भारतीय जनता पार्टी आपण पाहतो की तिचं सुरुवातीला नाव काय होतं, जनता पक्ष. 1977 आहे. 1980 इंदिरा गांधींचे परत पुनरागमन झाले. 1975 सिक्कीम भारतात सामील झालेला आहे. ते 1970च्या दशकात वादग्रस्त आणीबाणीचा काळ जनता पक्षाचा उदय आणि इंदिरा गांधींचे सत्तेवर परतणे यासह भारतामध्ये महत्वपूर्ण राजकीय बदल हे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. सिक्कीम देखील अधिकृतपणे भारतीय प्रजासत्ताकात सामील झालेले आहे. सिक्कीम हे जे राज्य आपण पाहतो पूर्वेकडील, ईशान्य पूर्वेकडील हे जे राज्य आहे ते स्वतंत्र भारतामध्ये जे आहे ते सामील झालेलं आपल्याला पाहायला मिळते. केव्हा झाले सामील? 1975 साली. तो हा घटनाक्रम लक्षात आलाय सर्वांच्या? सिद्धी Yes, sir. Yes, sir. Yes, sir. लिहून घेतलाय व्यवस्थित? Yes, sir. Yes, sir. हा जो घटनाक्रम आहे तो खूप महत्वाचा आहे. त्यामुळं हा घटनाक्रम हा जो मी आलेख किंवा पिरॅमिड दिलाय या स्वरूपात लिहिलं तरी चालेल. तर पुढचा घटनाक्रम घेऊया आपण. अ, 1980
1980च्या दशकातील प्रमुख घटना कोणकोणत्या कशा कशा प्रकारच्या होत्या ते पाहूया. इंदिरा गांधींचं सरकार किंवा इंदिरा गांधींची हत्या कशा प्रकारे झाली किंवा काय कोणती घटना कारणीभूत ठरलेली आहे. ऑपरेशन ब्लू स्टार. हे ऑपरेशन ब्लू स्टार काय आहे ते 1980च्या दशकातील शिखांनी खलिस्तानसाठीची मागणी आपण पाहतो की साधारणतः जे शीख समुदाय आहे तर त्यांनी जे आहे स्वतंत्र खलिस्तानची मागणी केलेली होती आणि ज्यामुळे ऑपरेशन ब्लू स्टार जे आहे ते राबवण्यात आलेलं होतं इंदिरा गांधींच्या काळामध्ये. 1984 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या. काय तर तुम्हाला या व्हिडिओद्वारे पण ही ऑपरेशन ब्लू स्टार काय आहे कसं राबवण्यात आलं याविषयीची सुद्धा माहिती इत्थंभूत जी आहे ते मिळणार आहे. तर असं झालं एक प्रकारचे मोठे त्या काळामध्ये साधारणतः 1980च्या दशकात जे आहेत मोठ्या प्रमाणात शिखांनी पंजाब हे स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होतं आणि मग हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपात धारण झालं आणि त्या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा आहे. 1984 मध्ये अमृतसर या ठिकाणी म्हणजे जे आपण गोल्डन टेम्पल म्हणतो शिखांचं गुरुद्वारा आहे आणि या पवित्र मंदिरामध्ये या अतिरेक्यांनी काय केलं त्या मंदिराचा आश्रय घेतला आणि मग इंदिरा गांधींनी भारतीय लष्कर जे आहे ते पाठवलेलं आहे. आपण पाहतो की कुठल्याही मंदिरात जर जायचं असेल आणि शिखांचं जर आपण पाहिलं साधारणतः गुरुद्वारा वगैरे बघितला तर तिथं कुठल्याही प्रकारचं ना चप्पल चालते ना कुठल्याही प्रकारचं शस्त्रास्त्र वगैरे चालत नाही आणि त्या मंदिरामध्ये इंदिरा गांधी यांनी भारतीय लष्कर पाठवण्यात आलं आणि याचा कुठेतरी रोष हा जो आहे तो शिखांमध्ये मोठ्या प्रमाणात जी नाराजी होती आणि मग इंदिरा गांधी यांच्या राहत्या घरी त्यांचे जे सुरक्षा रक्षक होते त्या सुरक्षा रक्षकांनी जे आहेत त्यांच्या राहत्या घरी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली आणि मग याच कालावधीमध्ये ईशान्येकडील भारतातील उल्फा संघटनेच्या नेतृत्वात सुद्धा मोठं आंदोलन झालं. 1984 मध्ये कोण पंतप्रधान झाले मग राजीव गांधी आणि मग 1984 मध्ये राजीव गांधी इंदिरा गांधी नंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झाले. मग त्यांनी आर्थिक विज्ञान आणि तंत्रज्ञान मतदानाचा अधिकार आपण पाहतो विविध प्रकार ATMच्या सुविधा असेल राईट टेलिफोनच्या सुविधा असेल तर या जी आहेत या सेवा लागू करण्याचं काम हे राजीव गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झालेलं आहे. त्यानंतर 1989 मध्ये काँग्रेसची सत्तागिरी आणि विश्वप्रतापनाथ सिंग हे पंतप्रधान झाले. म्हणजे जसं राजीव गांधींची सुद्धा केरळमध्ये जे आहेत तर सभे दरम्यान जे आहे तर त्यांची सुद्धा हत्या झालेली आहे ना. अशा प्रकारचा हा जो 1980चे जे दशक आहे यामध्ये खूप अशा घटना ज्या आहेत स्थित्यंतर पण झाली त्यानंतर असंतोषाचं किंवा आंदोलन पण झाली त्यानंतर विविध प्रकारचे मिशन राबवण्यात आले आणि त्यामध्ये 2 पंतप्रधानांची हत्या जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते की आपण साधारणतः चौथ्या आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे तर त्यामध्ये आपण पाहूया. आवाज नेहमी येतोय अणुऊर्जेचा वापर शांततेसाठी करेल या आपल्या धोरणाचा भाग म्हणून भारताने 1974 मध्ये राजस्थानमधील पोखरण येथे ही पोखरण जमिनीच्या अंतर्गत भागात यशस्वी अणुचाचणी केली. त्याच्या पुढील वर्षी ज्यामध्ये डॉक्टर म्हणजे APJ अब्दुल कलाम 1975 सुद्धा मध्ये होते शास्त्रज्ञ. सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यात सामील होण्याच्या बाजूने मतदान केले आणि त्यानुसार सिक्कीमला भारतीय संघराज्यात राज्याचा दर्जा मिळाला. याच दशकात भारतातील राजकीय परिस्थिती अस्थिर झाली. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीतील प्रचारासाठी शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याचा निकाल उत्तर प्रदेशातील अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला. यामध्ये इंदिरा गांधींना दोषी ठरवण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध देशभरात संप आणि निषेध नोंदविण्यात आले. याच दरम्यान जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. देशातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आणि शासनाने संविधानातील आणीबाणी विषयक तरतुदींच्या आधारे आणीबाणी घोषित केली.
आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. 25 जून 1975 रोजी आणीबाणी जाहीर करण्यात आली. आणीबाणी हा भारताच्या इतिहासामधील 1975 ते 77 या दरम्यानचा 21 महिन्यांचा काळ होता. या काळात त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी जवळपास यांनी 2 देशाची वर्ष. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आहे असं सांगून देशव्यापी आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेत शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला. मार्च 1977 सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर 21 मार्च 1977 रोजी आणीबाणी उठवण्यात आली. आणीबाणीला विरोध असणारे अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. इंदिरा गांधींना आपल्या रायबरेली या त्यांच्या मतदारसंघातून हार पत्करावी लागली. जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे भारताचे पहिले काँग्रेस तर म्हणजेच काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षाचे पंतप्रधान बनले. नाहीतर यापूर्वीचे सर्व पंतप्रधान हे काँग्रेस स्क्रीन दिसत पक्षाचेच नाही का? होते. मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये चरण सिंग हे गृहमंत्री व उपपंतप्रधान होते. मोरारजी देसाई यांचे सरकार अनेक विरोधी पक्ष एकत्र बिगर येऊन बनले होते. काँग्रेसी सरकार. त्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. त्यामुळे मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाचे सरकार फार काळ टिकले नाही. त्यानंतर 28 जुलै 1979ला चरण सिंग यांनी भारताचे 5वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 20 ऑगस्ट 1979 पर्यंतचा कालावधी देण्यात आला. परंतु त्यापूर्वीच 19 ऑगस्ट 1979ला इंदिरा गांधींनी चरण सिंगांना दिलेला पाठिंबा काढून घेतला. अशा तऱ्हेने चरण सिंगाचे सरकारही अल्पकाळ टिकले. 1980 मध्ये पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेवर आला. ऑपरेशन ब्लू स्टार दाखवायचे तुम्हाला, कशा पद्धतीने ऑपरेशन ब्लू स्टार झालेलं आहे, कारण ते सांगण्यात आणि तुम्हाला बघण्यात. 1980चे दशक भाग 1. मुलांनो, 1970 व 1980च्या दशकात पंजाबात शिखांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात यावे यासाठी हा चळवळ सुरू पंजाबचा केली होती. या स्वतंत्र पंजाब देशाचे राज्याचा नाव नकाशा. खलिस्तान असावं खलिस्तान. असं पंजाबी भाषेतील खालसा या शब्दावरून ठरवण्यात आलं होतं. खलिस्तान म्हणजे पवित्र भूमी होय. शिखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचं स्वरूप प्राप्त झालं. परत एकदा लावतो. आवाज येतोय स्नेहल? Yes, तुम्हाला आवाज येतोय क्लिअर? कारण मला आवाज येत नव्हता म्हणून व्हिडिओ. yes, sir. स्क्रीन दिसत नाही. एकच मिनिट. हा, सिग्नल जे नेटवर्क जे आहे ते नेटवर्क गेल्यामुळं झाले असेल. एकच. भूमी खलिस्तान असावं असं पंजाबी भाषेतील येतोय खालसा आता? या शब्दावरून ठरवण्यात आलं होतं. खलिस्तान म्हणजे पवित्र भूमी होय. शिखांच्या या मागणीला या काळात दहशतवाद व हिंसाचाराचं स्वरूप प्राप्त झालं. या चळवळीने भारत सरकारशी एक प्रकारचं युद्ध उभं ठाकलं होतं. या आंदोलनास पाकिस्तानचा पाठिंबा होता. 1984 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावं लागलं. या कारवाईने शीख समाजात सरकारच्या विरोधात तीव्र रोष निर्माण झाला. भारतीय सैन्यातही काही शीख सैनिकांनी बंड केले. त्याच वर्षी
म्हणजे 31 ऑक्टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधींची त्यांच्याच सुरक्षा पथकातील शीख रक्षकाकडून हत्या करण्यात आली. त्यानंतर राजधानी दिल्लीत शिखांविरोधी दंगे उसळले. याच कालखंडात ईशान्येकडील भारतात उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. उल्फा ही संघटना भारताच्या आसाम राज्यात कार्यशील असलेली संघटना आहे. उल्फा म्हणजे युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम होय, ULFA. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र राजीव गांधी यांनी 1984 मध्ये प्रधानमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतली. राजीव गांधी हे सोनिया गांधींचे पती व राहुल गांधींचे पिता होत. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. तसं पाहायला गेलं तर भारत व श्रीलंका यांचे नेहमी मैत्रीचे संबंध राहिले आहेत. श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यासाठी राजीव गांधींनी पुढाकार घेतला होता. 1987 ते 1990च्या दरम्यान भारताने श्रीलंकेत शांती सेना पाठवल्या होत्या. तमिळ समुदायाला त्याच देशात राहून स्वायत्तता देऊन श्रीलंका एकसंघ ठेवण्याच्या धोरणाला राजीव गांधींनी पाठिंबा दिला होता. परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. समजलंय? राजीव गांधींच्या कार्यकाळापर्यंत आपण आलेलो आहोत. हॅलो सिद्धी. येस सर. हा, राजीव गांधींचा कार्यकाळ आपल्याला तिथपर्यंत जे आहे ते साधारणतः आपण आलेलो आहोत. ते यातल्या ज्या आतापर्यंतच्या ज्या घडामोडी आहेत ते इंदिरा गांधींच्या काळामधल्या कोणत्या महत्वाच्या ज्या घटना आहेत थोडक्यात आता सांगा बरं. एक एक तुम्ही तिघी जणी आहेत साधारणतः. सांगा बरं स्नेहल, एक सांग कोणती राजीव गांधींच्या राजीव गांधी नाही, इंदिरा गांधींच्या कार्यकाळातली. सर एकदा रिपीट करा ना. तर इंदिरा गांधींचा जो कार्यकाळ आहे त्याच्यातल्या महत्वाच्या घटना. आता समजा टिपा द्यायला साधारणतः तुम्हाला प्रश्न विचारला की इंदिरा गांधींचा कार्यकाळ साधारणतः तर कोणत्या महत्वाच्या घटना आहेत, कोणते महत्वाचे मुद्दे आहेत इंदिरा गांधींच्या कार्यकाळातले. 1974 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी निवडणुकीच्या प्रचारात शासकीय यंत्रणेचा गैरवापर केल्याबद्दल. बर, अजून सिद्धी सांग बरं तू. हर्षदा. सर मी सांगू. हा, इंदिरा गांधीच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकाने त्यांची हत्या केली. एक लक्षात ठेवा, परत एकदा मी रिपीट करतो. इंदिरा गांधींचा कार्यकाळ किंवा त्यांचं काय कोणकोणत्या घटना महत्वाच्या आहे इंदिरा गांधींच्या काळात. काय, बँकांचं राष्ट्रीयकरण हा एक महत्वाचा आहे. त्यानंतर काय की जे राजस्थान मधील पोखरण या ठिकाणी अणुचाचणी जी आहे ती केलेली आहे 1974 मध्ये. 1971 मध्ये बांगलादेशची निर्मिती, बरोबर. त्यानंतर त्यांचा जो कार्यकाळ आहे ते 1975 ते 77 मध्ये आणीबाणीची घोषणा म्हणजे 21 दिवसांची 21 महिन्यांची आणीबाणी त्यांनी ही केली आणि त्याचा भारताच्या राजकारणावर आणि नागरी स्वातंत्र्यावर जे आहे तो लक्षणीय परिणाम आपल्याला झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
75 आणीबाणीचा काळ, 77 जनता पक्षाचा उदय, 1980 परत इंदिरा गांधींचं पुनरागमन आणि 1975 सिक्कीम भारतात सामील झाला. ह्या महत्वाच्या घटना लक्षात ठेवायच्या. आणि पुढे त्यानंतर ऑपरेशन ब्लू स्टार राबवल्यानंतर जे आहेत तर त्यांचाच असणारा जो सुरक्षा रक्षक आहे यांनी इंदिरा गांधींची 1980 मध्ये काय केली, 1984 मध्ये जे आहे इंदिरा गांधींची राहत्या घरी हत्या करण्यात आलेली आहे. आणि पुढे सुरू झाला राजीव गांधींचा काळ. तर राजीव गांधी जे पंतप्रधान झाले मग त्यांनी आर्थिक, विज्ञान, तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजी, फायनान्शियल, सायन्स आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये, या सेक्टरमध्ये जे आहेत तर मोठ्या प्रमाणात सुधारणा जे आहेत ते केलेले आपल्याला पाहायला मिळतो. भारताच्या विकासाचा टप्पा एक निश्चित जे आहे ते निश्चितपणे जे आहे आपण म्हणतो की तो उंचावलेला आहे. राजकीय शिफ्ट मग त्यामध्ये काय ते 1989 मध्ये काँग्रेसची सत्ता गेली आणि विश्वनाथ प्रताप सिंह हे भारताचे नवे पंतप्रधान जे आहे ते बनलेले आहे म्हणजे त्यामध्ये कार्यकाळामध्ये. आणि त्यानंतर परत राजीव गांधी जे आहेत साधारणतः पंतप्रधान बनलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा प्रकारच्या ज्या विविध घडामोडी ज्या आहेत त्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर आजच्या तासामध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे हे थोडक्यात मी एक रिवाइज जे आहे ते घेतो. की काय की 1907 म्हणजे भारत देश स्वतंत्र झाला आणि भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर विविध प्रकारच्या ज्या सुधारणा आहेत, नियमावली आपण पाहतो की साधारणतः राष्ट्र स्वतंत्र झालेलं आहे. आणि मग त्यानंतर मग विविध समाजाची भाषा, धर्म, वंश आणि हे लोक जे आहे ते एकत्र झालेले आहे. भारताचं सार्वभौम लोकशाही राष्ट्र जे आहे ते निर्माण झालेले आहे. आणि मग यानंतर आर्थिक, राजकीय, सामाजिक विकासाचे प्रश्न सोडवायचे असेल तर त्यासाठी नियोजन आयोगाची जी आहे ती स्थापना करण्यात आली. त्याबरोबर विकास असेल, औद्योगिकरण असेल, दारिद्र्याच्या समस्या असतील, सामाजिक समस्या असतील तर या सगळ्या सोडवण्यासाठी जे आहे मग पुढे जे आहे ते निवडणुका जे आहेत ते झालेल्या आहे आणि त्यानंतर सरकार स्थापन झालेलं आपल्याला पाहायला मिळतो. आणि 1907 हा जो आपला पाठ आहे 1960 चे दशक त्यामध्ये पहिले पंतप्रधान झाले पंडित जवाहरलाल नेहरू. मग त्यांनी साधारणतः मग आपण पाहतो की गोवा राज्य मुक्ती गोवा मुक्त झालेला आहे. त्यानंतर भारत चीन यांच्यातील युद्ध असेल, त्यानंतर मॅकमोहन रेषेवरून जे आहे तो वाद असेल तर या घटना ज्या आहेत त्यांच्या काळात मग भारतीय परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार हे पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटलं जातं. त्यांनी मग आर्थिक, सामाजिक विविध प्रकारचे जे आहेत तर त्यांच्या कार्यकाळामध्ये जे आहेत तर काम केलेले आहे. त्यांचं निधन 1964 ला लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान झालेले आहे. मग यांच्यामध्ये 1966 मध्ये ताशकंद करार करण्यात आलेला आहे. कोणता करार करण्यात आलेला आहे? ताशकंद. आणि त्यांनी जय जवान जय किसान हा नारा सुद्धा जे आहे ते त्यांनी साधारणतः दिलेला आपल्याला पाहायला मिळतो लाल बहादूर शास्त्रीने. आणि मग त्यांचा मृत्यू झाल्यानंतर जवानांप्रती आणि भारतीय शेतकऱ्यांप्रती 1966 ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. त्यांचा कार्यकाळ राष्ट्रीयकरण असेल बँकांचं, संस्थानिकांचे तनखे बंद करणे असेल म्हणजे पेन्शन, आणि त्यांच्या कारकिर्दीत पूर्व पाकिस्तानची निर्मिती म्हणजे बांगलादेशची निर्मिती साधारणतः झालेली आहे. विविध आंदोलन झाले. त्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध, बांगलादेशची निर्मिती, त्यानंतर ऊर्जेचा जो वापर आहे त्यासाठी राजस्थान या ठिकाणी 1974 मध्ये अणु चाचणी घेण्यात आली आणि सिक्कीम हे राज्य जे आहे ते भारतात सामील करून घेण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इंदिरा गांधींचे जे ऑपरेशन ब्लू स्टार आहे तर ऑपरेशन ब्लू स्टार झालं आणि इंदिरा गांधींची हत्या झाली. त्यामध्ये त्यानंतर राजीव गांधी हे पंतप्रधान झालेले आहेत. राजीव गांधींनी आर्थिक, सामाजिक, आपण म्हणतो की वैज्ञानिक असेल, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये जे आहेत मोठ्या सुधारणा ज्या आहेत त्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे आजचा 19वे सात पाठ क्रमांक 2 19वे शतक यातील घडामोडींचा अभ्यास जो आहे तो आपण साधारणतः केलेला आहे. समजलंय? यस सर. सिद्धी, स्नेहल, हर्षदा, बलिराम, Yes, sir. काही प्रश्न आहे? तुम्हाला काही प्रश्न आहे तर विचारू शकता. सर भारताचे चौथे पंतप्रधान कोण होते? हा
भारताचे चौथे पंतप्रधान कोण होते? चौथे पंतप्रधान. बर, आता लक्षात घे, काउंट करायचे. एक, पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, त्यानंतर कोण आले? इंदिरा इंदिरा गांधी. गांधी. इंदिरा गांधी. इंदिरा गांधी नंतर मधी कोण आलं होतं परत? राजीव गांधी. नाही, राजीव गांधी ते तर आहेत, पण मधी जे आहे ते आणीबाणी लागू केली. मग त्यांनी विविध जे आहेत ते अलाहाबाद जे न्यायालयाने जे आहे ते त्यांच्यावर काय केलं? दोषारोप केला की त्यांनी सरकारी जयप्रकाश शासनीय नारायण. जयप्रकाश नारायण. वेट, काहीतरी थोडस 1977. थांबा, हे असेल कोण? मोरारजी देसाई. मोरारजी देसाई हे पंतप्रधान झालेले आहे. त्यानंतर चरण सिंग हे पंतप्रधान झाले आणि मग पुन्हा परत एकदा जे आहे ते इंदिरा गांधी झालेले आहे. म्हणजे कोण? पंडित जवाहरलाल नेहरू, त्यानंतर कोण? लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, त्यानंतर कोण आलेले आहे? मोरारजी देसाई, चरण सिंग. म्हणजे मोरारजी देसाई, त्याच्यानंतर पाचवे चरण सिंग, त्यानंतर परत सहाव्या इंदिरा गांधी आणि सातवे पंतप्रधान झालेले कोण आहे? राजीव गांधी. आलाय का घटनाक्रम? समजलाय? अजून काही प्रश्न?